आझाद मैदानावर आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि याच सोहळ्यासाठी आता आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे आणि शपथविधीसाठी 100 फुटी मुख्य स्टेज आणि इतर 2 स्टेजही बांधण्यात आले। तिसरा मंच हा संगीत संयोजनासाठी उभारण्यात आलाय, तर प्रमुख मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ नेत्यांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे। आणि या सोहळ्यासाठी देशातील उद्योगपती, लाडक्या बहिणी, साधू संत, कलाकार, तिन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते अशा सुमारे 40,000 जणांसाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत आहेत। वैदेही, अगदी महाशपथविधी हा सगळा सोहळा होणार आहे, अगदी जय्यत तयारी सुरू आहे। आता अवघे काहीतरी 3-3.25 तास उरलेले आहेत, काय सांगशील? नक्कीच शपथविधीची तयारी जी आहे ती जय्यत या ठिकाणी सुरू असलेली बघायला मिळत आहे। आझाद मैदान परिसरामध्ये आहे आणि आपण बघतोय की प्रशस्त असा या ठिकाणी जो आहे तो या ठिकाणी एक तंबू शामियाना उभारण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय की समोर स्टेज जो आहे तो देखील बांधण्यात आलेला आहे। आणि स्टेजवर आपण जर बघितलं तर वेगळ्या पद्धतीचं खरं तर हा भगवा रंग या ठिकाणी जो आहे तो सध्या बघायला मिळत आहे। हिंदुत्वाचा भगवा असल्याचं खरं तर महायुतीनं या आधी देखील स्पष्ट केलेलं होतं आणि आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर गर्दी तयार झालेली आहे आणि अगदी कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळत आहेत। आपण बघतोय की अनेक कार्यकर्ते सध्या या ठिकाणी दाखल झाले आहेत। कुठून आले दादा? आम्ही नाशिक पूर्व भाग येवला। आज शपथविधी आहे, काय सांगाल, किती जल्लोष आहे? आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष आहे। माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत। त्यासोबत सर्व लाडक्या बहिणीचे भाऊ, देवाभाऊ असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि अजितदादा असतील, यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये अतिशय जोरदार असं काम त्यांनी करून या महाराष्ट्राला एक सुजलाम सुफलाम बनवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि हीच गती त्यांनी येणाऱ्या 5 वर्षामध्ये बी चालू ठेवणार आहेत। त्यांनी असं देखील सांगितलं होतं की मी येणार आणि आता ते आलेले आहेत। मी पुन्हा येईन आणि ते आलेले आहेत। हा विजय महाराष्ट्रातील जनतेचा आहे, हा विजय महाराष्ट्रातील ओबीसींचा आहे आणि आज देवाभाऊ शपथ घेत आहेत। तो सोहळा पाहण्यासाठी, त्याचे आम्ही साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। हमारा नेता कैसा हो, या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की या ठिकाणी